वन विभागात नोकरीचे आमिष दाखवून 4 लाखांची फसवणूक बनावट प्रशिक्षण आदेश देणारे दोघे ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका युवकाकडून 4 लाख रुपये उकळून बनावट प्रशिक्षण आदेश देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तक्रारदार उमेश विजयकुमार जाधव रा खांडवी ता परतूर जी जालना यांना आरोपींनी वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते। त्यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले, तसेच विश्वास बसावा म्हणून प्रशिक्षणासाठी बनावट आदेशपत्रही दिले। मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमेश जाधव यांनी पोलीस ठाणे सदर बाजार येथे तक्रार दाखल केली। तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत दोघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपींकडून 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना विक्रम साळी अपर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन खामगळ, राजेंद्र वाघ, जगदीश बावणे, कैलास खार्डे, दीपक घुगे, रुस्तुम जयवाळ, अकनूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षीरसागर यांनी केली आहे। लोक तुफान डिजिटल न्यूज नेटवर्क, अशफाक पटेल वन